राज्यातील महायुती सरकारनं केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन 48ची सुरुवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज व्हीसीद्वारे पार पडली. या बैठकीतील राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाईन जोडले गेले. या पक्ष पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरून संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिलेत. हे प्रचार मेळावे 2 टप्प्यात पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा 6 जानेवारी रोजी यवतमाळ येथून सुरू होणार असून 11 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेनं पहिल्या टप्प्यातील प्रचार दौरा पूर्ण होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 25 जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्यांना सुरुवात होणार असून 25 जानेवारी रोजी शिर्डी येथे पहिला प्रचार मेळावा पार पडेल. तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप 30 जानेवारी रोजी हातकणंगले येथे होणार आहे. या प्रचार मेळाव्यांच्या समारोपासह पक्षाच्या वतीनं कोल्हापूर येथे 2 दिवसीय विशेष महाशिबिराचं आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे. त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार असून त्यांच्या तारखाही लवकरच निश्चित करण्यात येतील असंही शिंदे यांनी सांगितलं. या शिवसंकल्प अभियानाची तयारी करण्यासाठी एक मध्यवर्ती समिती तयार करण्यात आली असून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या साथीनं या प्रचार मेळाव्यांची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील लोकसभेच्या 48 जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असे निर्देश देण्यात आलेत. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचं आवाहन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षपदाधिकाऱ्यांना केलं आहे. शिवसंकल्प अभियानाप्रमाणेच महायुतीच्या एकत्रित सभाही राज्यभरात आयोजित करण्यात येतील. शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी शिवसंकल्प अभियान यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यातील वातावरण सध्या महायुतीतील सकारात्मक असून प्रत्यक्ष फील्डवर उतरून काम करणारं सरकार अशी आपल्या सरकारची जनमानसात ओळख आहे. त्यामुळे सरकारनं केलेली चांगली कामं लोकांपर्यंत पोहोचवून आपल्याला मतं मागायची असल्याचं शिंदे यांनी या बैठकीत सांगितलं. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आत्तापर्यंत 2,74,00,000 लोकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आले आहेत. एसटीमध्ये महिलांना 50% सवलत दिली आहे. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेची मर्यादा 1.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बाबत 1 रुपयात पीक विमा काढून त्यातील 2,500 कोटींचं अग्रिम वाटप करण्यात आले. केंद्र सरकारकडून 6,000 आणि राज्य सरकारकडून 6,000 असे 12,000 शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात 65 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात आरोग्य आपल्या दारी, महिला बचत गट सक्षमीकरण अभियान, सरपंच आणि ग्रामदूत अभियान राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले. मुंबईत राबवण्यात येत असलेले संपूर्ण स्वच्छता अभियान आगामी काळात राज्यभर राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारचे हे निर्णय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी LED व्हॅनच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात फिरवून सरकारच्या कामाबद्दल सकारात्मक वातावरण निर्मिती करण्यात येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सचिन बोरसे यांची नियुक्ती ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे. अलीकडेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्याच्या तक्रारीवरून सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जागी बोरसे यांना अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत भाजप आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशा प्रसंगी संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जातील. मात्र अनधिकृत बांधकामं खपवून घेतली जाणार नाही तशी ग्वाही अधिवेशनात दिली होती. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्तांनीही अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास संबंधितांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. तसंच सहाय्यक आयुक्तांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही प्रशासनाला दिला होता. त्यापाठोपाठ पालिका प्रशासनानं सुबोध ठाणेकर यांना 45 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले. सध्या महापालिकेच्या निवडणूक परवाना विभागात सहाय्यक आयुक्त असलेल्या बोरसे यांना त्यांचा सध्याचा पदभार सांभाळून कळवा विभागाची ही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होतोय. हा क्षण कायम लक्षात राहावा यासाठी घराबाहेर भगवा झेंडा लावावा, गुढ्या उभाराव्यात, जागोजागी दीपोत्सव साजरा करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राम मंदिराची उभारणी हे स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि करोडो रामभक्तांचं स्वप्न होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण करून दाखवले. अयोध्येतील राम मंदिर हा आपल्यासाठी आस्थेचा विषय असून हा क्षण कायम लक्षात राहावा यासाठी शक्य तिथे हा सोहळा LED स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना लाईव्ह दाखवण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, असंही यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तसंच आपल्या आपल्या भागातील मंदिरं, ग्रामदेवतांची मंदिरं या ठिकाणी विद्युत रोषणाई करून हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असे निर्देश शिवसेनेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले आहेत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आरती लॅबनं केलेल्या अंधाधुंद कारभार आणि त्यातून रुग्णांची होत असणारी फसवणूक या संदर्भात गुरुवारी 28 डिसेंबर रोजी आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली आहे. तसंच तात्काळ आरती लॅबला टाळेबंद करावं आणि संबंधितांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणीही पत्राद्वारे आमदार संजय केळकर आणि युवा मोर्चातर्फे आयुक्तांना करण्यात आली आहे. यावेळी भाजप आमदार संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, उपाध्यक्ष महेश कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक धडक मोहीम आखली होती. या मोहिमेत महापालिकेच्या समोरील आरती लॅब येथे गरीब माणसांची फसवणूक होत आहे. खोटे रिपोर्ट दाखवले जातात, त्यांना घाबरवलं जातं, तसंच जास्त पैसे त्यांच्याकडून लुटले जातात. या ठिकाणी अधिकृत डॉक्टरांचा ठिकाणाच नाही. स्टाफ ही लॅब चालवत आहे. तसंच या लॅबला महापालिकेनं परवानगी दिली असून सध्या ही लॅब अयोग्यरित्या आणि बेकायदेशीररित्या चालवण्यात येते. या लॅबमध्ये सामान्यांची लूट होत असून या ठिकाणी एका पेशंटला ब्रेन ट्यूमरचे खोटे रिपोर्ट दाखवून घाबरवण्यात आलं. तसंच त्यांनी दुसरीकडे रिपोर्ट दाखवले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे लक्षात आलं की त्यांना ब्रेन ट्यूमरच नाही. या ठिकाणी असंख्य लोकांची फसवणूक झाली असून या लॅबला त्वरित टाळेबंद करून सील लावावं. तसंच संबंधित लोकांच्या मुसक्या आवळून कारवाई करावी आणि अन्य ठिकाणी जर असे काही प्रकार चालू असतील तर महापालिकेनं कारवाई करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. लॅब सेंटर, डॉक्टर, इतर महापालिकेनं यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं. मात्र आज आम्ही युवा मोर्चानं आमदार आणि अध्यक्षांना सांगितले, महापालिका आणि आयुक्त अशा लॅब सेंटरला कारवाई करत नसतील तर ठाणे शहर युवा मोर्चा स्टिंग ऑपरेशन करून अशी फसवणूक करणारे लॅब बंद करून दाखवेल असा इशाराही देण्यात आलाय.
शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनानं हाती घेतलाय. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रशासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावं असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी केले. शासन आपल्या दारी या अभियानानिमित्त पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हाधिकारी कार्यालयातील तसंच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग निश्चितच महत्त्वाचा आहे. विविध शासकीय विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचे लाभ विक्रमी संख्येनं लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला असल्याचं सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार आणि स्वयंरोजगार, कामगार, दिव्यांग यांच्यासह विविध शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवा असल्याचं सांगितलं. या उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचं तसंच विविध शासकीय योजनांच्या माहितीचं दालन उत्कृष्टरित्या उभारावं, हा उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करूया असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातील ही दुसरी भेट आहे. यापूर्वी 2 डिसेंबर रोजी हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यानं राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवण्यात आले. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना मनसे एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलंय. फेब्रुवारी महिन्यात हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतात असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी वर्षावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी राज यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुकानं आणि आस्थापनावरील मराठी भाषेतील पाट्या, टोलनाके, धारावी झोपडपट्टी पुनर्विकास आदी मुद्द्यांसह सध्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं समजते. मनसेनं स्वतंत्र किंवा महायुतीसोबत निवडणूक लढवली तर लोकसभेचं गणित कसं असेल याचा अभ्यास महायुतीकडून केला जातोय. मात्र लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी आपले पत्ते खुले केले नाहीत. त्यामुळे मनसेच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम आहे. मात्र संजय शिरसाट यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्यात.